मॅक कंपनी नवीन आहे, सो स्टाफला मध्ये मध्ये ओरिएंटेशन देण्याची गरज आहे. काय आहे, मेजर स्टाफ फ्रेशर असेल, सो त्याचं प्लॅनिंग करा. ओके, जस्ट अ मिनिट. एव्हरी फ्रायडे पोस्ट लंच 2 तासाचं सेशन घ्या. स्टाफला ॲड्रेस करू, त्यांचे प्रॉब्लेम्स डिस्कस करू. ओके. हां सर. एव्हरी फ्रायडे लंच. पोस्ट लंच. हां. काय झालं सर? या बायका अशा बसतात डोक्यावर, म्हणून म्हणत होतो आपल्या ऑफिसमध्ये मुलींना एंट्री नाही, कारण यांची कारणच संपत नाहीत. पण आपल्या ऑफिसमध्ये तर एक सर, पण त्यांनी ते सॅलरीचं रिझन दिलं ते व्हॅलिड होतं ना. प्रत्येकाची कारणं व्हॅलिडच असतात. सगळ्यांनाच पैसा हवा आहे, सगळ्यांना सुट्ट्या हव्या आहेत. कमीत कमी काम करून जास्तीत जास्त पैसा आणि सुट्ट्या सगळ्यांना हव्या असतात. तुला नको आहेत? सर मला फक्त गणपतीला सुट्टी पाहिजे असते, गावी जायचं असतं ना. ते मग बिझनेस कसा चालवायचा? रूल्स रेग्युलेशन्स काही फॉलो करायचे आहेत का नाही? करायचे सर. आणि असे किती दिवस झालेत ऑफिस जॉईन करून, आणि लगेच सुट्ट्यांची नाटकं सुरू. टाइमपास म्हणून जॉब करते काही. तिची फायनान्शियल कंडिशन, फॅमिलीमधला फायनान्शियल क्रंच सगळं सांगितलं हिने. पैसे हवेत ना, मग खाली मान घालून काम करायचं. सुट्ट्या कसल्या मागतायत? जॉब करते की टाइमपास? की उपकार करते माझ्यावर? इनफ. काय करताय सर? रिजेक्ट. सर रिजेक्ट असं नाही करू शकत सर. तुम्ही काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून सुट्ट्या नाही म्हणजे बघा ना, म्हणजे काहीतरी महत्वाचं काम असेल ना. ते कुलकर्णी जेव्हा एकदम सुरुवातीला जॉईन झालेले बघा आपल्या ऑफिसला, तो त्यांना दिलेली तुम्ही सुट्टी. तर मग आता यांना नाही दिली तर मग कंपनीमधल्या एम्प्लॉईजला वाटेल की तुम्ही एकाच एम्प्लॉईला टार्गेट करता, मग तुमचं नाव खराब होईल म्हणून बोललो सर. मी एकाच व्यक्तीला टार्गेट करत नाहीये. मी अशा व्यक्तीला डिसिप्लिन शिकवतोय जिला डिसिप्लिनचा डी सुद्धा माहित नाहीये. नाहीये सर, ना माहिती आहे. म्हणजे अहो त्या खूप मनापासून काम करतात, टायमावर येतात जॉबला, त्याच्यानंतर रात्री लेटपर्यंत थांबून काम संपवतात, त्याच्याशिवाय जात नाही त्या. तुम्ही एक सुट्टी द्यायला पाहिजे सर, एवढं काही नाही. पोद्दार, उद्या काय करताय? हा मग ठीक आहे, उद्याच करू मीटिंग. सर कुठे चाललाय सर? लिसन गाईस, आपले पुण्याचे क्लायंट आणि त्यांची टीम, त्यांच्यासोबत आपली मीटिंग ठरली आहे. खूप जुने क्लायंट आहेत. ही डील क्रॅक झाली तर आपल्या कंपनीला त्याचा खूप फायदा होईल. नवीन कंपनीला एवढे मोठे इन्व्हेस्टर मिळाले तर ग्रोथ गॅरंटीड आहे. मीटिंग उद्या शार्प 12 वाजता असेल. क्लिअर? मिस परब, मार्केट रिसर्च, कंपनी विजन, सोर्सेस, टार्गेट सगळं रेडी ठेवा. अत्यंत महत्त्वाचा क्लायंट आहे. छोटीशीही चूक चालणार नाही. सर उद्या माझी सुट्टी आहे सर. कोणी ठरवली? कंपनीत महत्त्वाची मीटिंग असताना कोणीही सुट्टी घेत नाही, मी सुद्धा. आत्ता जॉईन झालात ना तुम्ही, नुकत्याच. मग काम करणार, नवीन काही शिकणार का सुट्ट्या घेणार? अत्यंत महत्त्वाची मीटिंग आहे उद्या. प्रत्येकाने आपलं बेस्ट प्रेझेंटेशन द्यायचंय, आणि जमणार नसेल तर कायमची सुट्टी घेऊन घरी बसा. ज्याच्यासाठी ऑफिस आणि जॉब ही प्रायोरिटी आहे ते येते. सर माझ्या बहिणीची कंपनी आहे ही, आणि तुम्ही तुमच्या भावाच्या कंपनीमध्ये जॉब करताय. माझ्यासाठी माझ्या बहिणीची कंपनी खूप महत्त्वाची आहे. उद्याच्या मीटिंगची तयारी करा, आणि जर हे डील क्रॅक झालं नाही तर मला तुम्हा सगळ्यांच्या ऑफिसमधल्या रोलचा विचार करावा लागेल. दिस इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी अँड आय डोंट वॉन्ट टू मिस इट बिकॉज ऑफ एनीबडी.
काय करताय? तुला बोलायचंच नाही ना माझ्याशी? तुला फोन केला तर तुझा फोन स्विच ऑफ आहे. घरातल्या फोनवर फोन केला दुसरं कोणतरी फोन उचलतं, तिथे बोलू नाही शकत. टेक्स्टचा रिप्लाय तू देत नाही, मग मी काय करू? तुम्ही प्लीज इथून जा. हे बघा, तुम्हाला कोणी बघितलं ना तर खरंच प्रॉब्लेम आहे. मी हात जोडते तुमच्या समोर, प्लीज. नाही, मला बोलायचं. हो गॉड, ही मम्मा पण ना सगळं काम मलाच सांगते. सगळं मीच करायचं का? हे सामान घेऊन पाठवलं मला इथे. आउच! ह्या भिकाड्यांच्या घरी मला याला अजिबात आवडत नाही, ह्याच रिझनमुळे. गॉड, युजलेस पीपल. ही तर गौतमची कार आहे. गौतम इथे काय करतोय? प्लीज ऐका ना. तुम्ही प्लीज समजून घ्या ना. प्लीज जा इथून. खरंच मी तुम्हाला बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. अरे तू तेच बोलतेस. आज येऊ दे तुझ्या फॅमिलीला, मी क्लिअरच करतो. मी नाही घाबरत कोणा. आणि तू हे सगळे रिझन्स देऊ ना मला फक्त अवॉइड करतेस. तुला कळतंय का, हे लग्न जर झालं ना तर 3 लोकांच्या लाईफ स्पॉइल होती, आपली पण आणि त्या मुलाची पण. तू फॅमिली प्रेशरमुळे हे सगळं करते, कळतंय मला. गौतम, प्लीज समजून घ्या ना. खरंच प्लीज समजून घ्या मला. काय समजून घेऊ? हेच की तुम्ही जे म्हणताय ना ते शक्य नाहीये. आणि ऐका ना, तुम्ही प्लीज आता इथून जा. कारण घरच्यांमधून कोणी तुम्हाला बघितलं ना तर खरंच खूप प्रॉब्लेम आहे. प्लीज समजून घ्या ना, प्लीज. हे बघ ऐक, असं घाबरून नाही चालणार. अगं सगळं स्पॉइल होईल. मी बोलतो ना घरातल्यांची, मी त्यांना सांगतो की आपल्याला लाईफ एकत्र स्पेंड करायची आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे, आपलं प्रेम आहे ना, मग कोणाला काय प्रॉब्लेम होईल? ऐका ना, कोणीतरी आलंय. तुम्ही प्लीज इथून जा. प्लीज. काय करू? हॅलो, इज समवन होम? कोणी आहे का घरी? हॅलो. समायरा, तू कधी आलीस? मी जस्ट आले. बाय द वे, मम्माने हे सगळं सामान पाठवलं. घे. इट्स हेवी. बाकीचे सगळे कुठे आहेत? बाहेर गेलेत. ओ, सो यू आर होम अलोन. एकटीच आहेस ना घरात? व्हॉट? काहीतरी विचारलं मी. एकटीच आहेस ना? काय झालं समायरा? काही हवंय का? हो, मला तहान लागली. पाणी हवंय. हा, आशुताई, मला पाणी हवंय. आय एम थर्स्टी. हो, आणते.